तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे विश्व न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने जो आहे तो प्रथमतः माझी लाडकी बहीण योजना हा GR काढला होता आणि ती योजना देखील सुरू झालेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे. यामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत वर्षाकाठी. एका वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार असा जो आहे तो GR देखील आलेला आहे आणि ही योजना सुरू झालेली आहे. तर तो GR कुठे आहे, GRमध्ये काय काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर हा जो GR आहे, हा GR मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागचा जो आहे तो GR आलेला आहे. GR कधी आलेला आहे ते पाहू शकता. 30 जुलै 2024चा GR आहे. त्यानंतर प्रस्तावना काय आहे, त्यातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात जे आहे ते महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू केले आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नसते. तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. तर हा जो आहे तो उपरोक्त GR आलेला आहे. यामध्ये त्यानंतर सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. तर उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाने विचाराधीन होती. तर हा जो आहे तो शासन निर्णय आहे. केंद्र शासनाच्या शासन निर्णय काय म्हणत आहे पाहूया आपण. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने जो आहे तो घेतलेला आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे राबविण्यात आले आहे. तर लाभार्थ्यांची पात्रता काय आहे ते आपण जे आहे ते पाहणार आहोत. सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. बरोबर पाहून घ्या. लाभार्थ्यांची पात्रता. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले 52.16 लक्ष लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असेल. त्यानंतर एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल. पाहू शकता, एक लाभार्थी. सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस जोडणीय असेल. तर योजनेची जी आहे ते कार्यपद्धती आपण येथे पाहणार आहोत. योजनेची कार्यपद्धती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. त्यानंतर सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरचे बाजारभावाची संपूर्ण सरासरी रक्कम ₹830 ग्राहकांकडून घेतली जाते. तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी ₹300 जी आहे ते सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यानंतर त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे ₹530
सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी, असं येथे लिहिलेलं आहे. तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. त्यानंतर ज्या सिलेंडरच्या किमतीत फरक आहे. सबब अंतिमतः तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडर किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल. नियंत्रक सीधा वाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबई तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडरच्या तपशिलाची प्रमाणित यादी तसेच येथे जे आहे ते पूर्ण तुम्ही सविस्तर पद्धतीने वाचू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये GR ची आहे ती लिंक देणार आहे. त्यानंतर येथे जे आहे ते पूर्ण GR तुम्ही पाहू शकता. सर्व काही GR जो आहे तो आलेला आहे. उपरोक्त समित्यांची कार्यकक्ष आहे. हे जो आहे तो पूर्ण GR तुम्ही वाचू शकता. हा GR वाचण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आहे तो GR देण्यात येईल. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर धन्यवाद मित्रांनो.